आता आपण बघू की नेक्स्ट मेकॅनिझम दॅट इज क्रोसिलेशन ऍसिड मेटाबॉलिझम पाथवे. याला शॉर्ट मध्ये आपण काय म्हणू शकतो, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज शॉर्ट. जसं की आपण C3 सायकल असं बोललो तर याला आपण म्हणू शकतो कॅम पाथवे. कॅम पाथवे, राईट. एक लक्षात ठेवायचंय की कॅम पाथवे ज्या प्लांट्स फॉलो करतील त्या प्लांट्सचा तुम्ही म्हणणार कॅम प्लांट्स. आपण लिहूनच घेऊ, plants following CAM pathway is called CAM plants or are called CAM plants. Well, मग आता हे कॅम्प प्लांट्स कुठल्या ठिकाणी त्या वाढतात, तर ह्या ज्या कॅम्प प्लांट्स असतील these grow in xerophytic areas. म्हणजे these plants have xerophytic adaptation. त्याला म्हणू आपण झिरोफाइट्स. झिरोफाइट्स म्हणजेच काय, ड्राय कंडिशन मध्ये वाढणाऱ्या प्लांट्स जे असतील ते असतात झिरोफाइट्स. मग झिरोफाइट्स अजून एक प्रॉपर्टी काय की अशा ड्राय कंडिशन मध्ये जिथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे किंवा पाणी खूप कमी प्रमाणामध्ये अवेलेबल आहे त्या ठिकाणी अशा प्लांट्सचे जे लीव्ज असतात, फॉर एक्झाम्पल कॅक्टस, तर दीज लीव्ज आर सकलंट, ज्युसी. These plants have succulent leaves. Succulentचा अर्थ समजतो तुम्हाला, जसं कोरफडचं तुम्ही पान जर बघितलं तर त्याला जर ओपन केलं तर त्याच्यामधून पूर्ण ज्यूस बाहेर पडतो, तर त्या तशा टाईपच्या प्लांट्सला म्हणायचं सकलंट प्लांट्स. तर यांच्यामध्ये लीव्स कसे असतात, सकलंट लीव्स असतात. वेल, या प्लांट्स मध्ये एक प्रॉब्लेम काय असतो की एक डिफरन्शिएटिंग पॉइंट, कारण आता C4 पाथवे आपण बघितलाय. C4 पाथवे मध्ये आपण बघितलंय की मिसोफिल क्लोरोप्लास्ट आणि बंडल चिप क्लोरोप्लास्ट दोन्ही मध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेस होतात, बरोबर आहे. कारण आणि त्यांच्यामध्ये C4 प्लांट मध्ये स्पेशल काइंड ऑफ एनाटॉमी वॉज प्रेझेंट, विच वॉज दॅट वॉज क्राइन्स एनाटॉमी. बट जरी C4 पाथवे सारखाच पाथवे हा कॅम पाथवे असणार, म्हणजे सेमच आहे, फक्त युअर क्राइन्स एनाटॉमी इज ऍबसेंट इन दिस प्लांट्स. लिहून टाकू आपण, Crane's anatomy absent. Crane's anatomy absent in CAM plants. Well, आता यांच्यामध्ये जे स्टोमॅटा असतात तर त्या स्टोमॅटाचा टाईप असेल स्कोटो ऍक्टिव्ह स्टोमॅटा. आपण तुम्ही शिकलेले असाल की आपला आय मध्ये, ठीक आहे, स्कोटोपिक व्हिजन आणि फोटोपिक व्हिजन. स्कोटोपिक व्हिजन म्हणजेच काय की ब्लॅक अँड व्हाईट व्हिजन, म्हणजे जिथे डार्कनेस असणार. तर या प्लांट्स मध्ये जो स्टोमॅटाचा टाईप असेल दॅट टाईप विल बी युअर स्कोटो ऍक्टिव्ह स्टोमॅटा. वेल, स्टोमाटा इज स्कोटो ऍक्टिव्ह. मिनिंग हा झाला की ऍज दिस प्लांट्स ग्रो इन व्हेरी हाय टेम्परेचर कंडिशन्स, तर त्यांचे स्टोमॅटा हे डे टाइमला क्लोज असणार आणि नाईट टाइमला ओपन असणार. ते आपण लिहू, पुढच्या पेजवर लिहू त्याला. इन कॅम प्लांट्स स्टोमॅटा remain closed during day, ठीक आहे, and opens at night. आणि रात्रीला ते स्टोमॅटा ओपन असतात. मग सिंपलची गोष्ट आहे, जर स्टोमॅटा क्लोज असतील तर स्टोमॅटा क्लोज आहे म्हणजे ते CO2 ला आतमध्ये एंट्री देऊ शकतील का, नाही. कारण CO2 ला जर लिव्ज मध्ये एंट्री करायची असेल तर ओनली म्हटल्यापेक्षा की मेन वे इज स्टोमॅटा मधूनच CO2 आतमध्ये एंट्री करू शकणार. पण आता यांच्या डे टाइम कंडिशनला काय की स्टोमॅटा क्लोज आहे म्हणजे CO2 आतमध्ये प्रवेश करणार का, नो. मग नाईट टाइमला यांचे स्टोमॅटा ओपन आहेत. मग नाईट टाइमला जर ओपन आहे तर इथे लिहू आपण CO2 एंटर्स इनटू द लीव्ज ऍट नाईट. का, कारण नाईटला स्टोमॅटा ओपन आहे, बरोबर आहे, डे टाइमला क्लोज आहे. मग आता यांच्यामध्ये सुद्धा सिमिलर काय म्हणू आपण प्रोसेस होणार C4 प्लांट सारखीच. नाईटला CO2 आतमध्ये आला,
याच्यामध्ये सुद्धा प्रायमरी एक्सेप्टर CO2 चा जो असेल तो असणार पेपा. पेपा विल बी द प्रायमरी एक्सेप्टर इवन इन केस ऑफ कॅम्प प्लांट्स. मग आता यांच्यामध्ये हा मेजर प्रॉब्लेम झाला की नाईट टाइमला स्टोमॅटो ओपन आहेत, नाईट टाइमला CO2 अवेलेबल, डे टाइमला CO2 अवेलेबल नाहीये. मग ऍज कॅम्प प्लांट्स हॅव CO2 available at night, but well, ATP and NADPH2 available during day. They follow alternate pathway. आणि त्यालाच आपण म्हणतो कॅम्प पाथवे. लक्षात येत आहे आपण काय सांगितलंय की नाईट टाइमला त्यांना CO2 अवेलेबल आहे की ज्याच्यापासून आता रिडक्शन होऊन ग्लुकोज तयार होणार. पण त्याला रिडक्शन प्रोसेस होण्यासाठी केल्विन सायकल आपण शिकलो, रिडक्शन प्रोसेस होण्यासाठी कोण लागणार, लाईट रिएक्शनचे प्रोडक्ट लागणार. आणि लाईट रिएक्शनचे प्रोडक्ट कोण आहेत तुमच्याकडे, लाईट रिएक्शनचे प्रोडक्ट ATP आणि NADPH2 आहेत. तर ATP NADPH2 केव्हा अवेलेबल आहे, ड्युरिंग डे, कारण तेव्हा लाईट प्रेझेंट असेल. आणि कुठे गेला तो CO2 हा केव्हा अवेलेबल आहे, ऍट नाईट. मग उपयोग होणार का यांच्यामध्ये, ग्लुकोजचं सिंथेसिस होणार का किंवा फोटोसिंथेसिस ही प्रोसेस कंप्लीट होईल का, नाही. दॅट इज वाय दे फॉलो सम ऑल्टरनेट पाथवे आणि त्यालाच आपण म्हणतो कॅम्प पाथवे. वेल, तर कॅम्प पाथवे कसा होतो आपण परत इन शॉर्ट त्याला बघू. सेम स्ट्रक्चर आपण काढणार जसं C4 पाथवे मध्ये आपण काढलं होतं. ठीक आहे, फक्त एक लक्षात ठेवायचंय, C4 पाथवे आणि कॅम्प प्लांट्स, C4 प्लांट्स आणि कॅम्प प्लांट्स यांच्यातला मेजर डिफरन्शिएटिंग पॉइंट काय की C4 प्लांट्स मध्ये देअर वॉज प्रेझेन्स ऑफ क्रॅन्स अॅनाटॉमी, जी की क्रॅन्स अॅनाटॉमी इकडे प्रेझेंट असणार नाही. फक्त प्रोसेसेस, एक प्रोसेस नाईटला होते, एक प्रोसेस डेला होते. इथे लिहितोय मी ड्युरिंग नाईट, का, कारण ड्युरिंग नाईट स्टोमॅटा आर ओपन म्हणजे CO2 अवेलेबल राहणार. अँड दिस हिअर द प्रोसेस विल टेक प्लेस ड्युरिंग द डे, ड्युरिंग डे टाइम. तिथे ड्युरिंग म्हटल्यापेक्षा हा ठीक आहे, ड्युरिंग नाईट, ड्युरिंग डे टाइम. वरच्या भागामध्ये प्रोसेस होईल मिसोफिल मध्ये ड्युरिंग नाईट टाइम, आणि ड्युरिंग डे टाइम लोअर पोर्शन मध्ये ती प्रोसेस होणार. आता परत तेच, कोण होता सांगा, एक्सेप्टर कोण होता तुमच्याकडे. इथे आता स्टोमॅटा रात्रीला ओपन आहे, आपण ड्युरिंग नाईट लिहिलं तर CO2 अवेलेबल असेल, राईट. तर CO2 आता येईल, तर याला एक्सेप्ट करणारा सुद्धा C4 पाथवे, आठवा C4 पाथवे सारखा पेपा हा त्याला एक्सेप्ट करणार. आणि पेपा मध्ये कार्बन होते आता 3, इथे CO2 मध्ये 1. तर पहिला जो प्रोडक्ट तयार झाला होता आपल्याकडे कुठला होता, ओक्झॅलो ऍसेटिक ऍसिड, OAA. परत एक वेळा लिहू आपण, ओक्झॅलो ऍसेटिक ऍसिड, म्हणजेच त्याला ब्रॅकेट मध्ये म्हणतो आपण OAA. ठीक आहे, CO2 वातावरणातून आला, पेपाने त्याला एक्सेप्ट केलं आणि त्याच्यापासून स्टेबल प्रोडक्ट तयार झाला एक ओक्झॅलो ऍसेटिक ऍसिड 4 कार्बन कंटेनिंग. वेल, ही जी प्रोसेस झाली कुणाच्या मदतीने होणारी, पेप कार्बोक्सिलेज एन्झाईम पेप कार्बोक्सिलेज. वेल, तर पहिला स्टेबल प्रोडक्ट झाला OAA, ओक्झॅलो ऍसेटिक ऍसिड. आता सेम प्रोसेस आठवत असेल तुम्हाला तर ओक्झॅलो ऍसेटिक ऍसिडचं काय झालं, रिडक्शन झालं. रिडक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन. तर त्याचा हायड्रोजनचा सोर्स काय, परत तोच NADPH2 हायड्रोजनचा सोर्स, आणि त्याच्यापासून आता NADP इकडे तयार होणार. आणि जो प्रोडक्ट इकडे तयार होईल जसा C4 मध्ये झाला होता तो सुद्धा इकडे काय असेल, मॅलिक ऍसिड. आता मॅलिक ऍसिड तयार झालं. मॅलिक ऍसिड मध्ये सुद्धा कार्बन किती होते, 4 कार्बन होते. आता ही प्रोसेस केव्हा होतीये, पण ड्युरिंग नाईट कॅम्प प्लांट्स मध्ये, कारण ड्युरिंग नाईट टाइम CO2 अवेलेबल असणार. ऑलरेडी आपण बोललोय, त्याचा उल्लेख केलाय.
राईट. तर ड्युरिंग नाईट काय झालंय, ओएचं रिडक्शन झालं आणि मॅलिक ऍसिड तयार झालाय. क्लिअर इथपर्यंत. आता हा मॅलिक ऍसिड खाली एंट्री करणार. वेल, इथे लिहू आपण आता परत मॅलिक ऍसिड, 4 कार्बन्स. आता या मॅलिक ऍसिडचं होणार ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन वन्स अगेन. परत लिहू आपण, डिकार्बोक्सिलेशन झालं म्हणजे याच्यामधला CO2 आता बाहेर पडणार अँड दिस CO2 विल फॉलो केल्विन पाथवे, केल्विन सायकल फॉलो करणार. आणि केल्विन सायकल फॉलो करणार म्हणजेच त्याला त्याच्यामध्ये काय होणार, फोटोसिंथेसिस, बायोकेमिकल फेज, म्हणजेच आता ग्लुकोजचं प्रोडक्शन होणार. केव्हा होणार, ड्युरिंग डे टाइम होणार. ड्युरिंग डे टाइम देयर वुड बी ग्लुकोज सिंथेसिस. वेल, आता इथे लिहिलंय आपण, आता ग्रीन घेऊ चला. ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन झालंय. मॅलिक ऍसिड पासून आता ऑब्व्हियसली सेम प्रॉडक्ट तयार होणार जसा C4 मध्ये झाला होता. कोण तयार होईल मग, पायरुव्हिक ऍसिड. तर याच्यामध्ये कार्बन असतील 3, कारण एक कार्बन इकडे निघून गेला. ठीक आहे. पायरुव्हिक ऍसिड तयार झालाय. पायरुव्हिक ऍसिडने परत वरती एंट्री केली कशामध्ये, मिसोफिल सेल्स मध्ये. आणि पायरुव्हिक ऍसिड पासून स्टार्च तयार होईल पाहिजे, स्टार्च. आणि स्टार्च ऍक्ट ऍज अ रिजनरेटिंग सोर्स ऑफ पेपा. जो पेपा तयार होणार तो स्टार्च पासून तयार होणार. कळालं. तर आता आपण परत रिपीट करू की या क्रोसिलेशियन ऍसिड मेटाबॉलिझम पाथवे मध्ये वेगळं काय झालं, तर नाईट टाइमला इथे मॅलिक ऍसिड जमा झालंय. काय जमा झालंय, मॅलिक ऍसिड जमा झालंय. म्हणजेच नाईट टाइमला कुठली प्रोसेस झाली, ऍसिडिफिकेशन झाली. देयर इज अ इन्क्रीज किंवा अक्युमुलेशन ऑफ ऍसिड टेक्स प्लेस ड्युरिंग नाईट टाइम इन कॅम्प प्लांट्स असं म्हणतात. त्यालाच म्हणून आपण ऍसिडिफिकेशन झालं. ठीक आहे. आणि जेव्हा याने खाली एंट्री केली तर पायरुव्हिक ऍसिड तयार झालाय. तर ड्युरिंग डे टाइम परत त्याचं काय झालं, डी-ऍसिडिफिकेशन. काय झालंय, डी-ऍसिडिफिकेशन. क्लिअर आहे. सिमिलर प्रोसेस C4 पाथवे सारखीच, फक्त एक नाईट टाइमला होते आणि एक डे टाइमला होणार. तर नाईट टाइमला देयर इज अ इन्क्रीज्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड, इन्क्रीज्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड ड्युरिंग नाईट टाइम. वेल, आणि आता इथे मॅलिक ऍसिड रात्रीला तयार होणार. आता सकाळ झालीये, जेव्हा लाईट पडेल, लाईट तर जास्त असणार, टेम्परेचर जास्त असणार, स्टोमॅटा क्लोज राहणार. स्टोमॅटा क्लोज राहणार तेव्हा C3 पाथवे हा ऑपरेट होणार. म्हणजे नाईट टाइमला फक्त मॅलिक ऍसिड पर्यंत प्रोसेस येऊन थांबून जाईल आणि डे टाइमला केल्विन सायकल ऑपरेट होईल. आणि डे टाइमला ग्लुकोजचं सिंथेसिस होणार. सेम प्रोसेसेस, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन, पायरुव्हिक ऍसिड तयार झालंय. पायरुव्हिक ऍसिड पासून स्टार्च तयार झालाय. लक्षात ठेवायचंय, इकडे लिहितोय मी, स्टार्च इज युज्ड, स्पेशल स्टेटमेंट लिहू आपण, फॉर रिजनरेशन ऑफ, प्रायमरी नको म्हणायला इथे, सोडायला प्रायमरी नको, फॉर रिजनरेशन ऑफ पेपा. जसं की C4 पाथवे मध्ये आपण बोललो होतो, पायरुव्हिक ऍसिड ऍक्ट ऍज अ रिजनरेटर फॉर युअर पेपा. या केस मध्ये कोण, स्टार्च. पायरुव्हिक ऍसिड स्टार्च मध्ये कन्वर्ट होईल आणि स्टार्च पासून रिजनरेट कोण होणार, तर पेपा रिजनरेट होणार. समजलं. तर दिस इज हाऊ this special mechanism is present in camp plants which follows day and night cycle. म्हणजे डायअर्नल मेकॅनिझम. या मेकॅनिझमला तुम्ही काय म्हणू शकता, या सायकलला डायअर्नल सायकल. डायअर्नल म्हणजेच काय, ड्युरिंग डे अँड नाईट, ड्युरिंग डे अँड नाईट, which operates during day and during night. Clear? Well, so this is about CAM pathway or crustacean acid metabolism pathway. आता याला crustacean acid metabolism का म्हणतो आपण, कारण ही फॅमिली आहे. Crustaceae इज अ फॅमिली. हे जे सकलंट प्लांट्स आपण बोललो, झिरोफायटिक प्लांट, तर ते कुठल्या फॅमिलीमध्ये येत आहे, की ज्या फॅमिलीमध्ये हा पाथवे ऑपरेट होतोय, Crustaceae फॅमिली. दॅट इज वाय दिस मेटाबॉलिझम इज कॉल्ड एज Crustacean acid metabolism pathway. म्हणजेच आपण डायअर्नल सायकलचा उल्लेख केलाय. तर दिस डायअर्नल फ्लक्च्युएशन इन ऍसिड कॉन्सन्ट्रेशन इज स्पेशल कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॅम प्लांट्स. कुठे लिहू मी आता, वेल इथे लिहितो.
डायअर्नल म्हणजेच डे अँड नाईट, डायअर्नल फ्लक्च्युएशन in acid concentration is characteristic feature, विचारू शकते तुम्हाला, characteristic feature of CAM plants. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा CAM पाथवे फॉलो होणार. ठीक, ओके. नाउ वी विल सी the next process that differentiates C3 plants from C4 plant. आता आपण अशी प्रोसेस बघू की जी एक मेजर डिफरन्स शो करेल C3 प्लांट मध्ये आणि C4 प्लांट मध्ये, अँड दॅट प्रोसेस इज फोटो रिस्पायरेशन. ऑलरेडी आपण C4 पाथवे मध्ये सांगितलंय की C4 पाथवे इज अवॉइडेड इन C4 प्लांट विच टेक्स प्लेस इन C3 प्लांट. तर फोटो रिस्पिरेशन ही कॉन्सेप्ट दिली आहे कोणी? तर फोटो रिस्पिरेशन कॉन्सेप्ट वॉज गिवन बाय डेकर and Taiwo. ठीक है, when they were studying tobacco leaves. टोबॅकोच्या लीव्हजची अनाटॉमी स्टडी करत होते किंवा त्याच्यामध्ये फोटोसिंथेटिक पाथवे ते स्टडी करत होते. त्यावेळी डेकर आणि टायोला काय सापडलंय की देर इज अ सम डिफरंट प्रोसेस, राईट, विच इज अ वेस्टफुल प्रोसेस. आणि त्या वेस्टफुल प्रोसेसला त्यांनी नाव दिलं फोटो रिस्पिरेशन. फोटो रिस्पिरेशनचे आपण दुसरे नाव सुद्धा आपण त्याला देऊ शकतो. फोटो रिस्पिरेशनला आपण ऑल्सो कॉल्ड किंवा ऑल्सो नोन ॲज याला म्हणणार आपण C2 सायकल. काय म्हणू शकतो आपण ह्या फोटो रिस्पिरेशनला? C2 सायकल किंवा कार्बन ऑक्सिडेशन सायकल. ठीक आहे, किंवा ऑक्सिडेशन सायकल और ग्लायकोलेट मेटाबॉलिझम. अशी 2-3 नावांनी आपण फोटो रिस्पिरेशनला ओळखू शकतो. ठीक आहे, आता हे का म्हणतात? आता आपल्याला कळाले C3 पाथवे आपण का बोललो, कारण फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट त्याच्यामध्ये जो तयार झाला होता तो कुठला होता? 3 कार्बन असलेला. C4 पाथवे आपण त्याला नाव का दिलं? कारण फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट C4 पाथवे मधला हा 4 कार्बन असलेला ऑर्गॅनिक ऍसिड होता, म्हणून त्याला C4 सायकल म्हटलो आपण. मग आता याला जर आपण C2 सायकल म्हणतोय तर काय एक गोष्ट ऑब्व्हियस असेल, ती ऑब्व्हियस गोष्ट म्हणजे कोणती? की यांचा पहिला प्रोडक्ट, फर्स्ट प्रोडक्ट कंटेनिंग 2 कार्बन्स, 2 कार्बन असणारा प्रोडक्ट त्यांच्यामध्ये पहिले तयार होईल, म्हणून तर आपण याला C2 सायकल म्हणू. नेक्स्ट काय? ग्लायकोलेट मेटाबॉलिझम. म्हणजेच काय? यांच्यामध्ये जो पहिला स्टेबल प्रोडक्ट तयार होतोय दॅट इज ग्लायकोलेट, आणि त्या ग्लायकोलेटचं मेटाबॉलिझम होतंय, म्हणजे त्याचं मेकिंग ब्रेकिंग होईल, त्याची इंटरमिडिएट्स तयार होतील वेगवेगळे, म्हणून त्याला आपण ग्लायकोलेट मेटाबॉलिझम असं नाव देऊ. आणि याला कार्बन ऑक्सिडेशन सायकल का म्हणतोय आपण? कारण वातावरणामधून इन्स्टेड ऑफ CO2 ऑक्सिजन या सायकल मध्ये एंट्री करणार, आणि ऑक्सिजन आल्यामुळे काय होणार? ऑक्सिडेशन होणार. म्हणून कुणाचं ऑक्सिडेशन होणार? ऑब्व्हियसली कार्बनचं, म्हणून आपण त्याला म्हणतो कार्बन ऑक्सिडेशन सायकल. सो दीज आर व्हेरियस नेम्स गिवन टू युअर फोटो रिस्पिरेशन. आता फोटो रिस्पिरेशनचे प्रिसाइज डेफिनेशन जर आपल्याला बघायचे असेल तर इट इज म्हणजेच फोटो रिस्पिरेशन इज ओके ऑक्सिजन सॉरी is light dependent oxygen uptake with release of CO2 is called as photorespiration. या प्रोसेसला आपण ही प्रोसेस कशी सांगितली? दिस प्रोसेस इज वेस्टफुल. म्हणजे काही कामाची प्रोसेस नाही, याच्यामध्ये लॉस होणार, कार्बनचा लॉस होणार, म्हणजे प्रोडक्टिव्हिटी कमी होणार, म्हणून दिस प्रोसेस इज वेस्टफुल असं आपण याला म्हणू. डेफिनेशन काय केली मग आपण? की याच्यामध्ये लाईट डिपेंडंट O2 अपटेक होणार. नॉर्मली कुणाचा अपटेक होतो? कुणाला स्वीकारल्या जातं, कुणाला एक्सेप्ट केलं जातं? CO2 ला. पण इथे कोण येत आहे? O2 येणार. ठीक आहे, तर O2 इथे कोण घेणार? इथे RUBP O2 ला एक्सेप्ट करणार इन्स्टेड ऑफ CO2, म्हणून आपण म्हटलो इट इज लाईट डिपेंडंट O2 अपटेक विथ रिलीज ऑफ CO2. ऍक्च्युली CO2 रिलीज व्हायला पाहिजे का? नाही, CO2 हा
रिड्यूस व्हायला पाहिजे, जेणेकरून प्रोडक्टिव्हिटी ही जास्त होणार. पण इथे आता CO2 रिलीज होतोय. क्लिअर आहे. आता या प्रोसेसमध्ये, या फोटो डिस्पर्शन मध्ये, जसं की आपण C3 पाथवे C4 पाथवे बघितला. C3 पाथवे मध्ये ग्लुकोज तयार झाला होता, म्हणजे एनर्जी तयार झाली होती. इव्हन आता त्याच एनर्जी पासून आपल्याला लाईट रिएक्शन जर आपण बघितल्या तर लाईट रिएक्शन मध्ये काय झालं होतं, ATP NADPH2 तयार झाला होता. पण या प्रोसेसमध्ये असला कुठलाच प्रकार होत नाही, म्हणून आपण म्हणू देयर इज अ नो सिंथेसिस ऑफ ATP तयार होत नाही, NADPH2 सुद्धा तयार होत नाही आणि ग्लुकोज सुद्धा तयार होत नाही. ठीक आहे ना. म्हणजे कुठलाच प्रोडक्ट याच्यामध्ये तयार होत नाही, म्हणून तर आपण त्याला वेस्टफुल प्रोसेस बोलतोय, बरोबर की नाही. आणि त्याच्या उलट काय होणार, यूज ऑफ ATP होणार, यूज ऑफ ATP, किंवा असं लिहू आपण इथे, बाय यूज ऑफ ATP CO2 इज रिलीज्ड. म्हणजे फायदा तर या प्रोसेस मध्ये झालाच नाही, पण एक्सेस नुकसान झालंय. ATP तयार होतच नाही. ATP म्हणजे काय, एनर्जी रिच कंपाऊंड झाला. ATP तयार व्हायला हवा होता इनफॅक्ट, राईट. पण ATP तयार नव्हता, तो वापरला गेला, पहिलं नुकसान. आणि दुसरं नुकसान काय, की त्या ATP चा वापर करून CO2 पण त्यांनी बाहेर पाठवून दिला, म्हणजे त्याचं सुद्धा रिडक्शन झालं नाही, म्हणजे फोटोसिंथेसिसचा रेट परत कमी झाला. आणि ही प्रोसेस केव्हा होणार, फोटो रिस्पिरेशन टेक्स प्लेस. हे लिहू आपण, केव्हा होणार फोटो रिस्पिरेशन, C4च्या वेळी आपण बघितलं, C4 पाथवेच्या वेळी फोटो रिस्पिरेशन टेक्स प्लेस व्हेन, केव्हा, व्हेन लो CO2 concentration in atmosphere, low CO2 concentration in atmosphere is there. कमी CO2 चं जर कॉन्सन्ट्रेशन असेल त्या कंडिशन मध्ये होणार. सेकंड कंडिशन असणार जेव्हा हाय टेम्परेचर असणार सराउंडिंग मध्ये, ट्रॉपिकल रिजन सारख्या, त्यावेळी सुद्धा फोटो रिस्पिरेशन होणार. आणि हाय लाईट इंटेन्सिटी असेल तेव्हाही फोटो रिस्पिरेशन होणार. इंटेन्सिटी म्हणजेच, परत एक वेळा रिपीट करू आपण की your photo respiration takes place in C3 plants and it is avoided in C4 plant. कशामुळे अवॉइड होणार, तर तेही आपण बघू. आता परत आपल्याला एक वेळा काय बघावं लागेल, रुबिस्को एन्झाईम. पहिले स्टेप तुमच्या C3 सायकलची पहिली स्टेप काय होती, की रुबिस्को ऍक्सेप्ट्स ऍटमॉस्फेरिक CO2 आणि रुबिस्को शोज ड्युएल नेचर. ड्युएल नेचर सुद्धा आपण बघितलेलं आहे, इथे सुद्धा आपण त्याला ब्रीफ करू. वेल, तर रुबिस्कोचं नेचर आपण इथे बघू. रुबिस्को ब्रॅकेटमध्ये आपण लिहूयाला REBB. हे फोटो रिस्पिरेशन का होतं, तर आपण कंडिशन सांगितल्या, CO2 कॉन्सन्ट्रेशन कमी पडलंय, टेम्परेचर जास्त झालंय, किंवा लाईटची इंटेन्सिटी ही जास्त होती, राईट. तर रुबिस्को, आता याचा लॉंग फॉर्म सुद्धा परत लिहू आपण, रायब्युलोज बिसफॉस्फेट कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेस, याचा हा झाला लॉंग फॉर्म. आता याला कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेस म्हणण्यामागचं कारण काय, कारण आपण लास्ट टाइम डायग्राम काढली होती अशी एक, तर असं कन्सिडर करा की दिस इज युअर रुबिस्को. हा रुबिस्को आहे, ठीक आहे. याला दोन साइड्स आहेत. इथे हा O2 ला सुद्धा एक्सेप्ट करू शकतो किंवा CO2 ला सुद्धा एक्सेप्ट करू शकतो. क्लिअर अप टू दिस. म्हणजेच इट शोज अफिनिटी फॉर बोथ O2 ऍज वेल एज CO2, दोघांनाही अफिनिटी शो करेल. केव्हा अफिनिटी शो करेल, एक कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय, when CO2 is equal to O2 in concentration. म्हणजे जेव्हा CO2 आणि O2 यांचं वातावरणातलं कॉन्सन्ट्रेशन हे सारखं असेल, दॅट टाइम देन RUBP किंवा रुबिस्को acts as carboxylase enzyme. मीनिंग कळतोय, जेव्हा O2 आणि CO2 चं कॉन्सन्ट्रेशन हे वातावरणामध्ये सारखंच आहे, तर त्यावेळी हा काय करणार, CO2 ला एक्सेप्ट करणार, याला एक्सेप्ट करणार CO2 ला. मग CO2 ला एक्सेप्ट करेल म्हणजेच त्याची ऍक्टिव्हिटी काय झाली, कार्बोक्सिलेशन. म्हणजे तो कार्बोक्सिलेशन करणार, म्हणजे आता तो रिडक्शन प्रोसेस मध्ये चांगली हेल्प करणार. पण जेव्हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन इज हायर, when O2 is higher,
or more in concentration, then it acts as oxygenase. आता ऑक्सिजनेज म्हणून काम करेल, म्हणजे आता यावेळी तो ऑक्सिजनला ऍक्सेप्ट करणार. CO2 ला ऍक्सेप्ट करेल का? नाही. आणि ऑक्सिजनला ऍक्सेप्ट करेल तर आरयूबीपी होणार ऑक्सिडेशन. आणि जो पहिला स्टेबल प्रोडक्ट, कार्बोक्सिलेशनचा पहिला स्टेबल प्रोडक्ट काय होता? पीजीए, 3 कार्बन कंटेनिंग पीजीए. पण आता इथे पीजीए तयार होईल का? नो. इथे आता ग्लायकोलेट तयार होईल. एक मॉलिक्यूल फॉस्फोग्लायकोलेटचा तयार होणार आणि एक मॉलिक्यूल हा 3 चा तयार होणार, म्हणजे 3 कार्बन असलेला पीजीए. ठीक आहे. बर, तर हे झालं रुबिस्को बद्दलचं. आता दुसरी प्रॉपर्टी रुबिस्कोची काय? दिस इज थर्मोलेबाइल एन्झाईम. थर्मोलेबाइल. आता थर्मोलेबाइलचा अर्थ काय होतो? की इट इज हीट सेन्सिटिव्ह. जास्त हीट जर असेल तर हा डिग्रेड होण्याचा चान्स जास्त असतो, त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो हा दिस इज थर्मोलेबाइल एन्झाईम. मग सॉरी, मग रुबिस्कोची प्रॉपर्टी समजली तुम्हाला? कोण ठरवतंय रुबिस्को हा कार्बोक्सिलेज म्हणून काम करेल किंवा ऑक्सिजनेज म्हणून काम करेल? Relative concentration of O2 and CO2 decides whether this Rubisco will function as carboxylase or oxygenase. Rubisco हा ऑक्सिजनेस किंवा कार्बोक्सिलेज म्हणून काम करेल हे कोण ठरवेल? रिलेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड इन ऍटमॉस्फिअर. ठीक आहे. तर इथपर्यंत ही आपली आता माहिती झाली रुबिस्कोची. आपण सांगितलं या C2 सायकल मध्ये किंवा कार्बन ऑक्सिडेशन सायकल मध्ये किंवा ग्लायकोलेट मेटाबॉलिझम, दॅट इज फोटो रिस्पिरेशन, याच्यामध्ये एटीपी सुद्धा तयार होत नाही. सेकंड थिंग, NADPH2 सुद्धा तयार होत नाही आणि ग्लुकोजचा तर विषयच येत नाही. परंतु एटीपी वापरून एक CO2 चा लॉस याच्यामध्ये होतो. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे जे पार्ट असतील, कुठल्या कुठल्या सेल ऑर्गॅनिलिझम मध्ये हा फोटो रिस्पिरेशन मेकॅनिझम होईल, तर ते पार्ट्स आपण बघू. ऑर्गॅनिलिझम in which photorespiration takes place. आपण परत परत सांगतोय C3 आणि C4 या दोन प्लांट मधला मेजर डिफरन्शिएटिंग पॉइंट आहे फोटोरिस्पिरेशन. ऑर्गेनेल्स इन विच फोटोरिस्पिरेशन टेक्स प्लेस किंवा टेक प्लेस. पहिला ऑर्गेनेल याच्यामध्ये कुठला असेल? हा असणार तुमचा क्लोरोप्लास्ट. ठीक आहे. Second organelle that participate in this mechanism is peroxisome. And third participating cellular organelle will be your mitochondria. तर या 3 ऑर्गेनेलच्या मदतीने ही फोटोरिस्पिरेशन प्रोसेस होईल. ठीक आहे. आता ऍक्च्युअल प्रोसेस ऑफ फोटो रिस्पिरेशन कशी होणार ते आपण बघू. वेल, इकडे बघा, दिस इज फोटो रिस्पिरेशन सायकल. आता मी इकडे परत रिराईट त्याला करणार थोडस स्पष्ट दिसण्यासाठी. वेल, आपण सांगितलं, मी आता इथे रफ स्ट्रक्चर काढतोय. सपोज दिस इज क्लोरोप्लास्ट. दिस इज युअर क्लोरोप्लास्ट. 3 सेल ऑर्गेनेल याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात, त्याच्यामधला एक क्लोरोप्लास्ट. सेकंड ऑर्गेनेल आपण काढू. दिस इज युअर पेरॉक्सिझोम. नीट समजून घ्यायचंय. आणि लास्ट इज इट इज युअर मायटोकॉन्ड्रिया. असे 3 ऑर्गेनेल्स याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात की ज्यांच्या माध्यमातून ही फोटो रिस्पिरेशन प्रोसेस होणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये होईल काय? आपण ऑलरेडी सांगितलंय की वातावरणामधला आता हा रुबिस्को काय म्हणून काम करतोय सध्या? ऑक्सिजनेज म्हणून. कारण फोटो रिस्पिरेशन केव्हा होतंय? जेव्हा ऑक्सिजनची क्वांटिटी ही वातावरणामध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये जास्त आहे, CO2 कॉन्सन्ट्रेशन व्हेरी लेस, त्यावेळी फोटो रिस्पिरेशन होणार. ठीक आहे. मग वातावरणातून जो येईल तो कुठला गॅस येणार? आता ऑक्सिजन. ठीक आहे. हा ऑक्सिजन आता याला ऍक्सेप्ट कोण करणार इथे? ऑब्व्हियसली आरयूबीपी इथे आहे, कारण आरयूबीपी हा काय म्हणून काम करतोय? ऑक्सिजनेज म्हणून काम करतोय. दॅट्स वाय इट विल ऍक्सेप्ट ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन इन्स्टेड ऑफ CO2. मग आता ह्या आरयूबीपी ने काय केलंय की O2 ला ऍक्सेप्ट केलंय आणि त्याच्यापासून आता तयार काय होणार प्रोडक्ट? आपण ऑलरेडी सांगितलं, 2 इन्स्टेड ऑफ पीजीए मॉलिक्यूल, 2 पीजीए मॉलिक्यूल तयार व्हायला हवे होते, पण आता एक पीजीए चा मॉलिक्यूल तयार होईल आणि एक फॉस्फोग्लायकोलेट तयार होईल. राईट. तर इट विल रिझल्ट इनटू फॉर्मेशन ऑफ
फॉस्फोग्लायकोलेट प्लस पीजीए. ठीक आहे. आता जेव्हा पीजीए, आता ही प्रोसेस सुरू कुठे झाली? क्लोरोप्लास्ट मध्ये सुरू झाली. बरोबर, क्लोरोप्लास्ट मध्ये सुरू झाली. पीजीएचा मॉलिक्यूल तयार झालाय आणि एक फॉस्फोग्लायकोलेटचा मॉलिक्यूल तयार झालाय. आता ह्या आरयूबीपी मध्ये कार्बन किती आहेत? 5. तुमच्या पीजीए मध्ये कार्बन किती असतात? 3. मग या फॉस्फोग्लायकोलेट मध्ये कार्बन किती असणार? 2 कार्बन असतील. ठीक आहे. मग हा फॉस्फोग्लायकोलेट तयार झालाय आणि पीजीए तयार झालाय. तर पीजीए काय करणार? पीजीए विल फॉलो केल्विन सायकल, कारण पहिला स्टेबल प्रोडक्ट केल्विन सायकलचा पीजीए असतो. मग हा पीजीए तयार झाल्यानंतर तो केल्विन सायकलला फॉलो करेल. समजलं इथपर्यंत? आता हा जो फॉस्फोग्लायकोलेट इथे तयार झालाय, तर या फॉस्फोग्लायकोलेटचा आता होणार डिफॉस्फोरायलेशन. मी इथे आयपी लिहिलं आणि एरो बाहेर दाखवला, म्हणजे फॉस्फेट ग्रुप आता बाहेर निघून गेला. मग या प्रोसेसला आपण म्हणायचं डिफॉस्फोरायलेशन. चला तेही लिहितो मी इथे, असं करतो याला डिफॉस्फोरायलेशन. डिफॉस्फोरायलेशन. वेल, आणि डिफॉस्फोरायलेशन झालं म्हणजे यातला फॉस्फेट ग्रुप निघून गेला, म्हणजे फक्त आता शिल्लक काय राहणार? ग्लायकोलेट. मग याचा प्रॉडक्ट काय तयार झालाय आता? ग्लायकोलेट. ठीक आहे. आरयूबीपीने ऑक्सिजनला एक्सेप्ट केलं, फॉस्फोग्लायकोलेट आणि पीजीए तयार झालाय. पीजीए एंटर्स केल्विन सायकल अँड फॉस्फोग्लायकोलेट अंडरगो डिफॉस्फोरायलेशन, आणि त्याच्यापासून आता प्रोडक्ट तयार झाला ग्लायकोलेट. दिस ग्लायकोलेट एंटर्स इनटू पेरॉक्सिझोम. आता हा ग्लायकोलेट कुठे आला? पेरॉक्सिझोम मध्ये आला. यू कॅन सी हिअर, हा ग्लायकोलेट पेरॉक्सिझोम मध्ये इथे आलाय. वेल, आता या ग्लायकोलेटचं काय होणार? विल चेंज द कलर. वेल, या ग्लायकोलेटचं आता होणार ग्लायऑक्झिलेट. काय तयार होईल याचं? ग्लायऑक्झिलेट. ऑक्सिलेट, ऑक्सी आलं, म्हणजेच आता या ग्लायकोलेटचं काय झालं? ऑक्सिडेशन झालंय. ऑक्सिडेशन. नाउ दिस ग्लायकोलेट अंडरगो ऑक्सिडेशन टू फॉर्म ग्लायऑक्झिलेट, आणि ग्लायऑक्झिलेट सोबतच त्याला एक हायड्रोजन पेरॉक्साइड याच्या सोबत तयार होईल. ग्लायऑक्झिलेट प्लस हायड्रोजन पेरॉक्साइड H2O2. वेल, लक्षात ठेवायचं आहे त्या प्रोसेसमध्ये ग्लायकोलेट पासून ऑक्सिडेशन झालंय आणि ग्लायऑक्झिलेट तयार झालाय, आणि त्याच ठिकाणी थोडंसं मोठं याला स्ट्रक्चर घेऊ आपण. ठीक आहे. आणि यालाही इरेज करून टाकू. जाऊ द्या, याला खाली घेऊ. ठीक. आता ह्या ग्लायऑक्झिलेट पासून आता काय तयार होणार? वेल, ग्लायकोलेट, ग्लायकोलेट नंतर ग्लायऑक्झिलेट, आणि ग्लायऑक्झिलेट नंतर आता इथे एक स्पेशल प्रोसेस होणार. इथे तयार होणार तुमचा ग्लायसिन, अँड ग्लायसिन इज अमायनो ऍसिड. अमिनो ऍसिड म्हणतो आपण त्याला. मग अमिनो ऍसिड तयार जर व्हायचं आहे तर प्रोसेस कुठली होणार? याची या स्टेपला होणार अमायनेशन, म्हणजे ऍडिशन ऑफ अमायनो ग्रुप. आता इथे अमायनेशन झालंय आणि त्याचा ग्लायसिन मॉलिक्यूल तयार झालाय. वेल, आता याच्यामध्ये कार्बनची संख्या तुम्ही कन्सिडर करू शकता. इथे 2 कार्बन होते, म्हणजे ऑब्व्हियसली ग्लायकोलेट मध्ये 2 कार्बन, इथे 2 कार्बन, ग्लायऑक्झिलेट मध्ये सुद्धा 2 कार्बन, कारण कुठल्या CO2 चा किंवा कार्बनचा संबंध आलाच नाही बदलण्याचा, किंवा डिकार्बोक्सिलेशन सुद्धा झालं नाही. मग कार्बनची संख्या आता त्या ग्लायसिन मध्ये सुद्धा किती असणार? 2 कार्बन्स विल बी देअर इन ग्लायसिन. आता हा ग्लायसिन काय करतो की कलर. वेल, हा ग्लायसिन आता खाली एंट्री करणार. कुठे एंट्री करेल ग्लायसिन? थर्ड पार्ट वॉज युअर मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया मध्ये आता ग्लायसिननी एंट्री केली आहे. वेल, आणि याच ग्लायसिनचं आता काय झालंय? परत एकदा याच्यामधून NH3 बाहेर पडलाय, म्हणजेच ती प्रोसेस म्हणून आपण डिअमायनेशन. त्याचं डिअमायनेशन झालं ग्लायसिनचं. वेल, आणि त्याचंच परत डिकार्बोक्सिलेशन झालं. CO2 बाहेर पडलाय, म्हणजे इथे लिहू आपण डिकार्बोक्सिलेशन. या 2 प्रोसेसेस आता ग्लायसिन मध्ये झाल्या. ठीक आहे. पण ग्लायसिनचे मॉलिक्यूल जे होते, तर ग्लायसिनचे मॉलिक्यूल किती एकत्र आले? आता 2 ग्लायसिनचे मॉलिक्यूल एकत्र आले. इथे लिहितो मी 2 ग्लायसिन मॉलिक्यूल. वेल, आणि त्याच्यामध्ये डिअमायनेशन झालं आणि डिकार्बोक्सिलेशन झालं. डिकार्बोक्सिलेशन झालंय म्हणजेच काय? आता हा CO2 कुठे गेला? बॅक टू ऍटमॉस्फिअर. लक्षात घ्यायचंय, कुठे गेलाय तो? ऍटमॉस्फिअर मध्ये गेलाय. आणि हा जो ग्लायसिन होता,
तर या ग्लायसिन पासून दुसरा अमिनो ऍसिड तयार झालाय आणि तो अमिनो ऍसिड म्हणजे सिरीन. हे बघा, ग्लायसिन इथे होता, तर दोन ग्लायसिन एकत्र आले, दोन ग्लायसिन एकत्र होऊन त्यात डिकार्बोक्सिलेशन झालंय आणि ऍटमॉस्फिअर मध्ये CO2 निघून गेला. मग या ग्लायसिन पासून हे डिअमायनेशन जे झालं होतं, तर कोण तयार झालाय? सिरीन. मग या सिरीन मध्ये कार्बन किती असतील? 3 कार्बन असतील, कारण एका ग्लायसिन मध्ये 2 कार्बन होते, तर इथे 2 ग्लायसिन एकत्र आले, तर या ग्लायसिन मध्ये किती कार्बन झाले? 4. त्याच्यापैकी एक कार्बन हा CO2 च्या माध्यमातून ऍटमॉस्फिअर मध्ये निघून गेला. क्लिअर आहे? आणि तो निघून गेला, तर मग आता सिरीन जो अमिनो ऍसिड तयार झालाय, तर सिरीन मध्ये फक्त किती असणार? 3 कार्बन तिथे आता प्रेझेंट असतील, राईट? आता हा सिरीन काय करतो? सिरीन एंटर्स इनटू परॉक्सिझोम अगेन. परॉक्सिझोम मध्ये यांनी एंट्री केली, याला आपण एरो दाखवून म्हणजे लक्षात येईल. परॉक्सिझोम आणि हा मायटोकॉन्ड्रिया. सिरीनने आता परॉक्सिझोम मध्ये एंट्री केली आहे. याच्यामध्ये सुद्धा आता कार्बन किती असणार आहे? 3 कार्बन तिथे प्रेझेंट असणार. आणि सिरीन आता परत सिरीनचं रिडक्शन होणार आणि सिरीन पासून तयार होणार ग्लिसरेट. ठीक आहे? आता रिडक्शन होणार, तर त्याला कोण लागणार? ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज रिडक्शन. मग इथे प्रेझेंट असणार तुमचा NaDH. तर याच्यापासून इथे NAD तयार होईल, म्हणजे याच्यामधला जो हायड्रोजन आहे तो सिरीन मध्ये ऍड होणार, म्हणजे याचं रिडक्शन होणार आणि अगेन ग्लिसरेट विल बी प्रोड्युस्ड. आता हा ग्लिसरेट वरती एंट्री करणार, वरती म्हणजे कुणामध्ये? क्लोरोप्लास्ट मध्ये एंट्री करणार. वेल, आणि अगेन ग्लिसरेट पासून आता इथे परत तुमचा कोण तयार होईल? ग्लिसरेट विल रिझल्ट इनटू फॉर्मेशन ऑफ PgA. ग्लिसरेट जेव्हा PG मध्ये कन्वर्ट होणार, तर ही इथे जी स्टेप होणार, तर त्या स्टेपला तुम्ही म्हणणार फॉस्फोरायलेशन. काय म्हणणार याला? फॉस्फोरायलेशन. फॉस्फोरायलेशन म्हणजे आता याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप ऍड होणार, तर फॉस्फेट ग्रुप कुणाचा असणार? ATPचा ऑब्व्हियसली. म्हणजेच या स्टेपला ATPचा वापर होणार आणि ATP पासून ADP प्लस IP विल बी प्रोड्युस्ड. दिस इज हाऊ वी कॉल इट एज अ वेस्टफुल प्रोसेस. का? ATP तयार होत नाहीये. कुठे दिसतोय तुम्हाला पिक्चर मध्ये ATP तयार झालेला आहे? नो. ग्लुकोसिंथेसिस झालाय? नो. बट बाय युझिंग ATP देयर इज अ रिलीज ऑफ CO2. हा CO2 वातावरणात निघून गेला, बरोबर आहे? दॅट मीन्स देयर इज अ लॉस ऑफ कार्बन डायऑक्साईड. लॉस ऑफ कार्बन डायऑक्साईड झाला म्हणजेच रिड्यूस होण्यासाठी CO2 हा कमी उपलब्ध झाला, आणि कमी उपलब्ध झाला म्हणून त्याची प्रोडक्टिव्हिटी कमी झाली. And this pathway is followed by C3 plants. ठीक है? Function of this pathway is unknown. माहिती नाही अजून. आणि in C4 plants this mechanism is avoided. C2 pathway is avoided. C2 pathway म्हणजे photo respiration is avoided. याला म्हणतो आपण फोटो रिस्पिरेशन. ठीक आहे? तर हे कंप्लीट लक्षात ठेवायचे. कोणते 3 पार्ट याच्यामध्ये सहभागी होतात? तर क्लोरोप्लास्ट, then your peroxisome and mitochondria. These 3 parts participate in photo respiration. याच्यामध्ये कोण एक्सेप्ट होतो? तर ऑक्सिजन इज एक्सेप्टेड. रुबिस्को काय म्हणून काम करतोय? तर रुबिस्को हा ऑक्सिजनेज एन्झाइम म्हणून काम करतोय. वेल, पहिला याच्यामध्ये प्रोडक्ट कोणता तयार होणार? फॉस्फोग्लायकोलेट. ठीक आहे? आणि फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट याचा असणार ग्लायकोलेट, म्हणून याला आपण ग्लायकोलेट मेटाबॉलिझम सुद्धा म्हणतो. मग हा काय लक्षात ठेवण्यासारखं याच्यामध्ये कोणत्या सेल ऑर्गेनेल मध्ये कोणते प्रोडक्ट तयार झाले, डिअमायनेशन किंवा अमायनेशन कुठे झालं, डिकार्बोक्सिलेशन कुठे झालंय, तर ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये डिकार्बोक्सिलेशन झालंय. फॉस्फोरायलेशन कुठे झालंय? तर क्लोरोप्लास्ट मध्ये झालंय. जिथे ATPचा वापर होईल की ग्लिसरेट पासून PGA तयार व्हायचा होता, त्या ठिकाणी काय झालंय? फॉस्फोरायलेशन झालंय. वेल, आणि रिडक्शन कुठे झालंय? तर परॉक्सिझोम मध्ये. कुणाचं झालंय? सिरीन टू ग्लिसरेट. सो दिस इज हाऊ फोटो रिस्पिरेटरी पाथवे ऑपरेट्स. वेल, ठीक आहे. मग आता हा तुम्हाला पाथवे समजला असेल. ओके, आता आपण बघू या फोटो रिस्पिरेशनच्या संबंधित एक फिनॉमिनन की ज्या सायंटिस्टने त्याला स्टडी केलं आणि त्याचं नाव त्याला दिलं गेलं. तर दॅट इफेक्ट इज वारबर्ग इफेक्ट. वारबर्ग्स इफेक्ट.
काही वेगळं नाही याच्यामध्ये. वार्गस इफेक्ट काय सांगतोय की increase in the concentration of CO2, increase in concentration of sorry, not CO2, increase in the concentration of oxygen decreases photosynthetic yield, decreases photosynthetic yield, and this is called as Warburg's effect. काही वेगळं वाटलं तुम्हाला याच्यामध्ये? काहीच नाही. फोटो डिस्पर्शन मध्ये आपण ते ऑलरेडी बघितलेलं आहे की रुबिस्को जो होता, वार्बर इफेक्ट मध्ये सुद्धा तुम्ही याचं एक्सप्लेनेशन करू शकता की रुबिस्को ऍक्ट ऍज ऑक्सिजनेस. का ऑक्सिजनेस म्हणून काम करतोय? कारण रुबिस्कोशी कोण अटॅच होणार, O2 किंवा CO2, हे कोण ठरवणार? रिलेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 अँड CO2, प्रमाण कुणाचं जास्त आहे. आता वार्बर्गचा इफेक्ट काय सांगतोय? इन्क्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन, म्हणजे वातावरणामध्ये ऑक्सिजनची क्वांटिटी ऑलरेडी वाढलेली आहेच, त्याच्यामुळे ऑब्वियस गोष्ट आहे की रुबिस्को काय म्हणून काम करणार? ऑक्सिजनेज म्हणून काम करणार, आणि त्याच्यामुळे फोटोसिंथेटिक यील्ड काय होणार? कमी होणार, डिक्रीज होणार. तर या फिनॉमिनलला तुम्ही म्हणायचं वार्बर्ग्स इफेक्ट. वेल, सो दिस इज हाऊ वी फिनिश फोटो रिस्पिरेशन, दॅट इज C2 सायकल और ग्लायकोलेट मेटाबॉलिझम किंवा कार्बन ऑक्सिडेशन सायकल, and related to that Warburg's effect, right?